महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तळा शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आक्रमक, वाढीव घरपट्टी, जाचक वृक्षकर व शिक्षणकाराच्या विरोधात। तळा शहरातील नागरिकांवर वाढत्या आर्थिक बोजामुळे घरपट्टीमध्ये तळा नगरपंचायतीने आकारला जाणारा वृक्षकर आणि शिक्षणकर तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी शिवसेना गटनेत्या तथा महिला व बालकल्याण सभापती नेहा पांढरकामे यांनी तळा नगरपंचायत प्रशासनाकडे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सादर केली आहे। येत्या 7 दिवसात याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला। शासनाचे आलेले पत्रक 3-4 महिन्यांपूर्वी मासिक मीटिंगमध्ये ठेवण्यात आले, त्यावेळी आक्षेप घेतला व स्थगिती दिली आणि नगरसेवक विचारात न घेता जाचककाराविरोधात आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। 7 दिवसात रद्दबातल निर्णय घेतला नाही तर आंदोलन छेडले जाईल असा सक्त इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी किशोर पितळे, सहतृप्ती भोईर, तळा। शिवसेना तळा शहराच्या वतीने आभार व्यक्त करतो। तळा नगरपंचायतच्या घरपट्टीच्या बाबतीत 5-6 महिन्यापूर्वी ज्यावेळेला प्रोसिडिंगवर विषय आला त्यावेळेला आम्ही सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रखरतेने त्याला विरोध केला आणि विरोध केला की 1-2 मीटिंगा त्यांनी ती गोष्ट स्थगितच ठेवली आणि नंतर दुसऱ्या मीटिंग एक मासिक मीटिंग लावली आणि त्यावेळेला त्यांनी ते प्रोसिडिंग तयार केलं आणि ते प्रोसिडिंगची सुनावणी कलेक्टर ऑफिसला झाली आणि त्या कलेक्टर ऑफिसला सुनावणीसुद्धा आम्ही सर्व नगरसेवक प्रशासनाच्या विरोधामध्ये गेलो, पण त्यामध्ये त्यांनी काहीतरी तोडगा काढला की 50% आम्ही जवळजवळ विरोध केला, त्यामुळे त्यांनी 50%वरती घरपट्टी आणली आणि घरपट्टी आणल्याच्या नंतर आम्ही त्याला बोललो ठीक आहे, का असेल ते करू आपण। परंतु काय झालं की आता परवाच्या दिवशी आम्हाला बघतोय तर त्यांची वसुली झाली, त्यांनी काहीतरी शास्त्री कर 1% सूट अशा प्रकारचे काहीतरी जनतेला दिशाभूल केली आणि ते घरपट्टी जमा करायला लागले आणि त्याच्यामध्ये बघतायत तर काय ते नवीन सगळं त्यांनी वाढीव लोकांना मागणी पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये वृक्षवाढीकर आणि शिक्षण कर याचा उल्लेख केला आणि त्यावेळेला आमचा सर्व नगरसेवकांचा आम्ही त्यांनी तीव्रपणे आम्ही विरोध केला आणि त्याच्यानंतर आम्ही कालच्या 12 तारखेला त्यावेळी आम्ही सगळ्या नगरसेवकांनी आणि आमच्या गटनेत्या न्यायताई पांढरकामे यांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी पत्रक दिलं आणि त्याला शिवसेनेतर्फे विरोध दर्शवला आहे। कारण काय, ही जी घरपट्टी लागली हीच याच्या बाबतीतच आमचा विरोध आहे पहिल्यापासून आणि आता त्यानंतर आम्ही त्या शिव मॅडमला विचारलं तर त्या म्हणतात की एवढी ही रक्कम जी आहे ती इतर कारामध्ये येते, पण इतर कारामध्ये एवढी मोठी अमाऊंट येऊ शकत नाही ना, कारण शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीने आज तळाच्या परिसरातील अंगणवाड्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या आपल्या शहरातल्या प्राथमिक शाळा असू द्या, या शहरांना कुठल्याही बाबतीत तळा नगरपंचायत शैक्षणिकच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीने मदत करत नाही आणि त्याचं करत नसताना तुम्ही वृक्षवाढ किंवा शिक्षण कर हे लावणं चुकीचं आहे आणि त्याला आम्ही विरोध दर्शवून आम्ही विरोध त्या ठिकाणी केलेलाच आहे आणि त्याच्यानंतर हा जो तरी त्यांनी नाही थांबले तरी आमचा हा तीव्रपणे विरोध चालू राहणार आणि त्याच्यावर आम्ही आंदोलन सुद्धा छेडू, त्याचं उपोषण सुद्धा आम्ही करणार आहोत आणि त्याचप्रमाणे आता मला समजते की त्याच्यावरती 16 तारखेला आमची नगरसेवकांची मासिक मीटिंग लावली, पण आमचं ह्या शिक्षण करायला आणि या वृक्ष लागवड करायला विरोधच असणार। या बाबतीत आम्ही दखलतेने आम्ही वरच्या लेवलपर्यंत जाणार आहोत आणि या कुठल्याही बाबतीत कारण का जी आमचा विचार असा होता की 13 करोड 81 लाख रुपयाची ज्या पाण्याची योजना आहे ती पूर्व चालू झाल्याच्या नंतर ह्या कराच्या बाबतीत आम्ही विचार करू की आमचा विचार होता की 25-26 ला तुम्ही हा कर सुद्धा घेऊ नका की 26-27 ला घ्या, कारण आपण ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत जनतेला त्या आता देऊ शकत आपण नाही, देत नाही, व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे आपण 26-27 ला लावूया तरी सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक 25-26 ला लावलाय आणि आता बघतोय तर आपण हा वृक्ष लागवड कर आणि शिक्षण कर लावलेला आहे, त्याला आमचा प्रखरतेने विरोध आहे। तुम्ही प्रशासनाला 7 दिवसाची मुदत दिलाय, तर 7 दिवसामध्ये तुमची मागणी मान्य झाली नाही तर तुम्ही काय करणार? आम्ही आंदोलन छेडू नाही तर उपोषणाला बसू। आम्ही आमचा हा उद्रेक आणि आम्ही आमचा थांबणार नाही हे आंदोलन। हा कर वाढवताना तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का? आम्हाला कुठल्याही बाबतीत की तळा नगरपंचायतचे नगरसेवक आहेत हे शिव मॅडम आणि मनमानी कारभाराने या संपूर्ण कर लागू केले। मी त्यांना प्रथमतः विचारलं की तुम्ही आम्हाला विचारलं का नाही, कोणतीही गोष्ट अजेंड्यावर आम्हाला यायला पाहिजे होती पण ती कुठल्याही बाबतीत आली नाही आणि आम्हाला न विचारता हा मनमानी कारभार विश्वासघातकी हा कार्यक्रम त्यांचा चालू आहे।
आणि ही जनतेशी दिशाभूल करतायत आणि त्याच्या बाबतीत आम्ही जनतेचे नगरसेवक, आम्ही जनतेचे बांधिलके आहोत. त्यामुळे आम्ही आमचा उठाव आणि या प्रखरतेने विरोध चालूच राहणार.